नमस्कार. हिंदुस्तान पोस्टच्या विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. केंद्र सरकारने नुकतेच नवीन कामगार कायद्यांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. संघटित क्षेत्रातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सगळ्याच संपूर्ण जीवनमान असेल, त्यांची वेतन श्रेणी असेल, त्यांना मिळणारे फायदे असतील, या सगळ्या त्यांची सुरक्षा असेल, त्यांची सामाजिक सुरक्षा असेल, आर्थिक सुरक्षा असेल, या सगळ्याच गोष्टींवरती हे कामगार कायद्यांची अंमलबजावणी किंवा कामगार कायदे हे खूप महत्वाचा टप्पा आहेत आणि ह्यांचं महत्व खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती हे कायदे स्पर्श पण करतात. या सगळ्या उद्योग क्षेत्रासाठी भारत सरकारने आतापर्यंत अनेक महत्वाचे कायदे केलेले आहेत आणि त्यातला हा सगळ्यात महत्वाचा आणि सर्वात मोठी सुधारणा असं याचं वर्णन केलं जात आहे असे कामगार कायदे आहेत. यांची अंमलबजावणी तर नुकतीच सुरू झालेली आहे. या सगळ्याच कामगार कायद्यांचा नेमका अर्थ कसा आहे, हे कामगार कायदे महत्वाचे कसे आहेत आणि या कामगार कायद्याने नेमके भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये नेमके काय काय बदल होणार आहेत, या सगळ्याच गोष्टींवरती आपल्याला चर्चा करणं आजच्या भागामध्ये महत्वाचं ठरतं आणि या सगळ्याच चर्चेसाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत डॉक्टर उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, या कायद्यांमुळे हे कामगार कायदे जे झाले आहेत, या सगळ्या कामगार कायद्यांमुळे नेमकं काय बदलणार आहे? याच्यामुळे नेमक्या कशा गोष्टींवरती, कुठल्या कुठल्या गोष्टींवरती प्रभाव पडणार आहे आणि या कामगार कायद्यांचं महत्व काय? साधारणपणे 5 वर्षापूर्वी आपल्याकडे हे कायदे पारित करण्यात आलेले होते आणि त्याच्यामध्ये 4 गोष्टीचा अंतर्भाव आहे. एक म्हणजे त्या कामगाराला मिळणारं, असंघटित क्षेत्रातल्या कामगाराला मिळणारं, विशेषतः स्मॉल स्केल सेक्टर मधल्या कामगाराला मिळणारं वेतन, तिथले औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि ज्या ठिकाणी तो काम करतो त्या ठिकाणी असणारं एक प्रकारचं औद्योगिक वातावरण, या सगळ्यावर हे बिल आलेलं होतं आणि ते बिल 22 नोव्हेंबर पासून आपल्याकडे लागू करण्यात आलं. आणि तुम्ही म्हणलात ते अतिशय बरोबर आहे की कारखानदारी क्षेत्रातला, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातला किंवा सर्व्हिस सेक्टर मधला हा एक सर्वात मोठा सुधारणांचा टप्पा भारतानं पार केलेला आहे, जेणेकरून भारताची विकसित राष्ट्राकडे असणारी जी वाटचाल आहे ती वाटचाल अतिशय दमदारपणे आहे. आणि म्हणूनच या सगळ्या बदलांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष स्वागत केलेलं आहे. त्याला आणखीन एक कारण असं आहे की या कायद्यातल्या सुधारणांमुळे तब्बल 29 कायदे रद्दबादल झाले किंवा रिप्लेस झाले, त्याच्या ऐवजी हे 3 कायदे आलेले आहेत. त्यामुळे ज्याला आपण गिग इकॉनॉमी म्हणतो, गिग वर्कर म्हणतो, की जे कॉन्ट्रॅक्टवर काम करत असतात, तुमच्या घरी झोमॅटो, ब्लिंकिट किंवा ओला उबेर मध्ये जे काही लोक असतात, ही जी सगळी मंडळी जी आहेत ना, ती मंडळी एक प्रकारे कॉन्ट्रॅक्टवर असतात. त्यामुळे त्यांना आतापर्यंत बऱ्याच गोष्टीपासून वंचित राहायला लागायचं. जसं की जाता येताना जर तुमचा काही एखाद्या कामगाराचा अपघात झाला, त्याचं विमा कवच असेल, हे सगळ्या मिळणारं वेतन आहे विशिष्ट दिवशी ते मिळायला पाहिजे, विशिष्ट पूर्णपणे ते मिळायला पाहिजे. या संदर्भातल्या ज्या सगळ्या त्रुटी होत्या, त्या सगळ्या त्रुटी, लूपहोल्स हे सगळे या कायद्यांनी बंद करून टाकले आणि एक कामगारस्नेही आणि तरी देखील उद्योगाच्या वाढीला चालना देणारा असा सुधारणांचा एक मोठा नजराणा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला मोदी सरकारने दिला. सर, पण आपल्याकडे संपूर्ण व्यवस्थेची एक शोकांतिका अशी आहे की आपल्याकडे कायदे पास होतात, त्यांची अंमलबजावणीसाठी आपल्याकडे बरेच विश्वासही आपले विश्वास व्यक्त पण केले जातात, पण त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या नावाने नसतं, सगळीच बोंबच असते. या सगळ्या कायद्यांबद्दल असंच होणार आहे का? कारण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की जेव्हा कुठला एखादा जो कर्मचारी जो आहे, एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये जेव्हा जातो, तेव्हा त्याच्या आधीच्या कंपनीमध्ये मिळणारे जे जे फायदे असतात, हे सगळे फायदे त्याला परत मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. तर या कामगार कायद्यांमुळे, या नवीन कामगार कायद्यांमुळे या सगळ्या ज्या जटिल गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींवरती उत्तर मिळणार आहेत का? या कामगारांना जे काही सगळ्या अडचणी होतात, अडचणी ज्या त्यांना फेस कराव्या लागतात, ह्यांच्यावरती त्यांना उत्तर मिळणार आहेत का? सोल्युशन्स मिळणार आहेत का? अतिशय योग्य प्रश्न विचारला आणि सर्व प्रेक्षकांच्या मनातला हा प्रश्न आहे. तर या सगळ्याचं उत्तर आहे, तुम्ही ज्या ज्या गोष्टींची आणि त्रासदेचं वर्णन केलं ना, ते आता इतिहास जमा झाला आजपासून. तुम्हाला मी सांगतो याचं कारण, आता प्रत्येक कामगार हा एका आधार कार्डानी, त्याच्या आधार नंबरनं जोडला गेलेला आहे
आणि तुम्ही राज्य जरी बदललं, स्थलांतरित होऊन तुम्ही दुसऱ्या गावात तर सोडाच, राज्यातल्या तुम्ही दुसऱ्या राज्यात जरी गेलात तरी त्याची पोर्टेबिलिटी जी आहे ती तशीच राहणार आहे. त्यामुळे मागच्या कंपनीत मिळणारे जे फायदे होते, मिळालेले बेनिफिट्स होते मागच्या 1, 2, 3 कंपन्या अगदी 15 वर्षापूर्वी, ते सगळे तुम्हाला ट्रान्सफर होणारी ती वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला वेळेवर पगार मिळणं कामगाराला, आणि तो जो तुम्हाला अपॉइंटमेंट लेटरमध्ये दिलेला आहे तो संपूर्णपणे मिळणं याला फार महत्व आहे, आणि तो मिळणार आहे. मुळात त्याच्यात तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर बंधनकारक आहे. आपल्याकडे अनेकदा अशा गिग वर्करना कुठल्या प्रकारचं अपॉइंटमेंट लेटर सुद्धा दिलं जात नाही, त्यांना डेली बेसिसवर ठेवलं जातं. तिसरं आणि महत्वाचं म्हणजे आपल्याकडे खाण क्षेत्र असेल, रिफायनरीज असतील, अशा ठिकाणी रात्रीच्या वेळेला महिलांना नोकरी आपल्याकडे दिली जात नव्हती, कारण अनेक गोष्टी होत्या. परंतु आता या कायद्यान्वये महिलांना नाईट शिफ्ट मध्ये काम करायला त्यांची स्वतःची जर परवानगी इच्छा असेल आणि तसे सेफ्टी सिक्युरिटी मेजर्स जर ठेवलेले असतील त्या कंपनीनी, तर रात्रीच्या वेळेला महिलांना सुद्धा काम करता येईल. म्हणजे एक मोठी महिला श्रमशक्ती आपल्याकडे आता त्याच्यात येणार आहे. हा एक फार मोठा बदल या कायद्याने घडवलेला आहे असं मला वाटतं. सर, या सगळ्या कामगार कायद्यांमध्ये आपण मगाशी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट लेबर्सचा उल्लेख केला. हे कॉन्ट्रॅक्ट लेबर्सचं फार मोठं क्षेत्र आहे. आपल्या संपूर्ण जर 100 कामगार जर असतील आपल्या भारतामध्ये, त्यातले सगळ्यात जास्त कामगार हे कॉन्ट्रॅक्ट लेबरवरतीच काम करतात, कॉन्ट्रॅक्ट्सवरतीच काम करतात. तर ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट लेबर्सना आतापर्यंत जे संघटित क्षेत्रातले कामगार आहेत त्यांच्यापेक्षा अतिशय दुय्यमच वागणूक मिळत होती. मग ती त्यांचा पगार असेल, त्यांना मिळणारी अगदी सामाजिक बरोबर आहे. प्रतिष्ठा असेल, उद्योगात ठिकाणी त्यांना मिळणारी प्रतिष्ठा असेल, त्यांना मिळणारे विमा वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये वेतन सुद्धा वेळेवर न मिळणं, त्याची तारीखही कधीही असायची. या सगळ्या गोष्टींचे सगळे प्रॉब्लेम्सच या लोकांना फेस करावे लागत होते. मग या नवीन कामगार कायद्यांमुळे यांच्यामध्ये काही फरक पडणार आहे का? या सगळ्या कामगारांना दिलासा मिळणार आहे का? त्यांच्या संपूर्ण सामाजिक प्रतिष्ठेमध्ये, आर्थिक प्रतिष्ठेमध्ये सुधारणा होणार आहे का? अगदी तुमचा योग्य प्रश्न आहे, आणि ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही जे मांडलेत ते वस्तुस्थिती आहे. आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट लेबरर्स जे असतात असंघटित क्षेत्रात काम करणारे, त्या कंत्राटी कामगारांना आपल्याकडे जे रेग्युलर आणि परमनंट एम्प्लॉई आहेत त्यांच्या समोर अत्यंत दुय्यम अशा स्वरूपाची वागणूक मिळते. त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा या परमनंट एम्प्लॉईपेक्षा या अत्यंत कमी असतात. परंतु आता या कायद्यातल्या सुधारणांमुळे त्या दोघांना एका समान पातळीवर आणलेलं आहे, आणि त्या समान पातळीवर आणण्याकरता जेवढ्या काळाकरता त्या कॉन्ट्रॅक्ट लेबरला कामावर ठेवलेला आहे तेवढ्या काळात तो फिक्स एम्प्लॉई, म्हणजे त्याला फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट FTE अशा स्वरूपाची एक रचना सरकारनं सांगितलेली आहे. आणि त्याला मिळणारे जे सगळे फायदे आहेत, आर्थिक फायदे असतील, सवलतींचे फायदे असतील, विम्याचे फायदे असतील, किंवा इतर सगळ्या सोयी सुविधांचे फायदे असतील, ते परमनंट एम्प्लॉयला जसे मिळतात तसेच फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटमध्ये त्याला मिळतील. मग ते सुट्ट्या असतील, मेडिकल लीव्ह असेल, किमान वेतन कायदा असेल, किंवा कामाचे तास असतील, हे सगळे आपल्याकडे त्याप्रमाणे दिले जात आहेत. दुसरी एक महत्वाचा बदल म्हणजे पूर्वी 5 वर्ष जर तुम्ही एका आस्थापनेत कॉन्ट्रॅक्ट लेबरर म्हणून राहिलात तर तुम्हाला परमनंट करायची सक्ती होती किंवा परमनंट बेनिफिट द्यायची सक्ती होती. परंतु आता आता ते 5 वर्षावरून 1 वर्षावर आणलेलं आहे. 1 वर्षभर जर तुम्ही एखाद्या आस्थापनेत कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम करत असाल तर यू बिकम ए सॉर्ट ऑफ परमनंट एम्प्लॉईज अशा स्वरूपाची याच्यामध्ये तरतूद आहे. सर्वात महत्वाचं काय असेल माहितीये का हर्षद, की जे गेम चेंजर आहे कामगारांसाठी ते म्हणजे जो तुमचा पगार आहे त्या पगारात काही बायफर्गेशन असतं. महागाई भत्ता असतो, एक बेसिक पगार असतो, हाऊस रेट अलाउन्स असतो, इतर अनेक गोष्टी असतात. आता असं बंधनकारक आहे की तुमचा जो पगार आहे त्याच्या 50% रक्कम ही तुमच्या बेसिक सॅलरीची असली पाहिजे, मूळ वेतनाची असली पाहिजे. त्या मूळ वेतनाच्या काही टक्के तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड भरावा लागतो.
आणि तुम्ही जेवढा प्रॉव्हिडंट फंड भरता तेवढाच तो त्या आस्थापनेलाही भरणं कायदेशीर बंधनकारक आहे. आणि तो जर भरला नाही त्या आस्थापनेनी, तर त्या आस्थापनाच्या प्रमुखावर या संदर्भात फौजदारी गुन्हा होऊ शकतो. इतकी कडक तरतूद यापूर्वीच केलेली आहे, ती आता इकडे लागू होणार आहे. तसंच किमान वेतन किती असेल याच्याकरता मागच्या वेळी जी एक कमिटी नेमलेली होती, त्यांनी काहीतरी एक रक्कम, मला वाटतं 400 रुपयाच्या आसपास काहीतरी रक्कम आहे, ती ठरवली होती 400 रुपये पर डे वगैरे. परंतु आता नवीन कमिटी अपॉइंट केली आहे, ती आत्ताच्या काळातली मार्केटची परिस्थिती वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार करून ती एक नवीन मिनिमम वेजेस काय असतील ते पुढच्या काही दिवसात, महिन्यात, आठवड्यात आपल्याला सांगेल. दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे असे अनेक कामगार कल्याण कायदे आहेत, कामगार कल्याण सोयी सुविधा आहेत. या आतापर्यंत फक्त परमनंट एम्प्लॉईजला मिळत होत्या, यापुढे त्या कॉन्ट्रॅक्ट लेबरला सुद्धा मिळणार आहेत. एखाद्या राष्ट्राची प्रगती कशावर ठरत असते, तर उद्योग स्नेहित्व, उद्योग चालवण्याकरता, सुरू करण्याकरता जे उद्योग स्नेहित्व आहे त्यासाठी हे ठरलं जातं. हे उद्योग स्नेहित्व कशावर ठरतं, तर सरकारी कागद, त्याचे कॉम्प्लायन्सेस, हे पूर्ण करा, ते पूर्ण करा, हे भरून द्या, ते भरून द्या, त्याचं इन्स्पेक्शन, याचं इन्स्पेक्शन, हे कागदी घोडे नाचत असतात आणि त्याच्यातच तो उद्योजक अर्धा मरतो. आता या नवीन सुधारणेमध्ये अशा प्रकारच्या सर्व गोष्टी केंद्र सरकारनं काढून टाकलेल्या आहेत. तुम्हाला सांगतो, कामगारांसाठी इतक्या बेनिफिट आहे त्याच्यात आलेले आहेत. जे 40 वर्षापुढचे आहेत त्यांचा फ्री हेल्थ चेकअप वर्षाचा हा त्याच्यामध्ये आहे. तुम्ही जर ओव्हरटाईम तुम्हाला करायला लावलं तर पूर्वी तुम्हाला दमडा मिळायचा नाही, काम मालकाच्या मर्जीवर असायचं, किती रुपये द्यायचे, काय द्यायचे. गोळाभर भात दिला, दही भात खायला घातला की रात्री 10 पर्यंत काम करायला, संध्याकाळी 6 नंतर मोकळा. परंतु आता असं नाहीये. आता तुमचा जो मूळ पगार आहे त्याच्या दुप्पट तुम्हाला त्याला वेतन देऊनच ओव्हरटाईम त्याला द्यायला लागणार ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्हाला एक कळीचा मुद्दा सांगतो, आणि तो म्हणजे कामगार आणि कामगार क्षेत्र हा कंकरंट सब्जेक्ट आहे. कंकरंट सब्जेक्ट म्हणजे तो फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत नाही, तर तो केंद्राच्या अखत्यारीत जसा येतो तसा तो राज्याच्या अखत्यारीत देखील येतो. त्यामुळे या सगळ्याची अंमलबजावणी अत्यंत महत्वाची ठरते. आणि मला सांगायला आनंद होतो की 18 राज्यांनी याची अंमलबजावणी ऑलरेडी केलेली आहे. एक राज्य जे आर्थिकदृष्ट्या दिवसेंदिवस ढासळत आहे, त्याच्या आर्थिक विकासाचा दर भारताच्या नॅशनल ॲव्हरेज पेक्षा खाली जातोय, त्याच्यामध्ये मात्र हेकेखोर मुख्यमंत्री असल्यामुळे याची अंमलबजावणी होऊ शकत नाहीये. ते राज्य कोणतंही आपल्या लक्षात आलं असेल, त्या हेकेखोर मुख्यमंत्र्याचं नाव आहे ममता बॅनर्जी, आणि ते राज्य आहे पश्चिम बंगाल. अर्थात एवढ्या सुधारणा होत आहेत त्याचं स्वागत करायचं, तर अनेक विरोधी पक्षांच्या प्रणित ज्या संघटना आहेत त्या संघटना याचं स्वागत करायच्या ऐवजी त्या संघटनांनी इंटकच्या नेतृत्वाखाली एक 10 संस्था एकत्र येऊन त्याच्यावर त्यांनी त्याचा निषेध करणारं असं एक पत्रक काढलेलं आहे. पण त्याच वेळेला CII मात्र, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजनी मात्र या बदलांचं मुक्त कंठानं स्वागत केलेलं आहे. सर, तुम्ही आता एक ह्या सगळ्या कामगार सुधारणांबद्दल आम्हाला सांगत होता, त्याच्यामध्ये तुम्ही एक महत्त्वाचा उल्लेख केलात की तो म्हणजे हा एक कनकरंट सब्जेक्ट आहे, म्हणजे समवर्ती सूचीतला सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार दोघंही काम करू शकतात, दोघंही कायदे करू शकतात. काही राज्यांनी ह्या कामगार कायद्यांच्या सुधारणा ज्या आहेत त्या आधीपासूनच अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे. काही राज्य हेकेखोर, तुम्ही आता सांगितलं तसं की त्या मुख्यमंत्र्यांचं नाव पण तुम्ही सांगितलं, त्या ठिकाणी घोळ होतोय. पण आता हे संपूर्ण समन्वय साधला कसा जाईल, कारण या सगळ्याच म्हणजे आपण जरी त्या अगदी त्या राज्याबद्दल आपण जरी बोललो तर त्या राज्यातले कामगार आपले आहेत, आपल्याला त्यांना महत्वाचे सगळे फायदे द्यायचेच आहेत. मग हा सगळीकडेच म्हणजे 18 राज्य आणि एक आता आपण जे सगळं बोलतोय, मग या सगळ्या राज्यांचा समन्वय कसा साधला जाईल आणि एकूण संपूर्ण भारतभर या सगळ्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होईल, यासाठी व्यवस्था कशी लावली जाईल याच्याबद्दल आम्हाला सांगा. हे एक फार मोठं आव्हान आहे. याचं कारण आपल्याकडे प्रगतीचा जो आलेख आहे तो अनिबन आहे. काही राज्य खूप प्रगत आहेत, काही राज्य कमी प्रगत आहेत, तर काही मागासच आहेत असं म्हणलं पाहिजे. काही राज्यामध्ये बेरोजगारी वाढत चालली आहे,
काही राज्यात त्याच्यामुळे गरिबी वाढत चालली आहे, तर काही राज्यामध्ये दरडोई उत्पन्न हे नॅशनल ॲव्हरेजच्या कित्येक पटीनं जास्त आपल्याला दिसतंय. काही ठिकाणी काही उद्योगधंदे काही राज्यामध्ये प्रचंड वाढत आहेत. उदाहरणार्थ कर्नाटकामध्ये जो सॉफ्टवेअर एक्सपोर्ट होता तो काही वर्षापूर्वी त्याची जीडीपीची जीडीपी होता सॉफ्टवेअरचा, तो फक्त 5% होता त्या राज्याची. आता त्याची जी जीडीपी आहे तो 62% इतका वाढला आहे, आणि ते राज्य कर्नाटक आहे. तीच गोष्ट तमिळनाडूची आहे. तमिळनाडूमधले उत्पादन क्षेत्र मॅन्युफॅक्चरिंग जे आहे त्याचा जीडीपी 60% होता, 7%. तो आज 34% इतका वाढलेला आहे. ही त्या राज्यांनी केलेली लक्षणीय प्रगती आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. आश्चर्य वाटेल आपल्या प्रेक्षकांना, पण एकट्या बँगलोरमधून जेवढा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट होतो ना, त्याची किंमत ही अख्ख्या अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीमधून होणाऱ्या सॉफ्टवेअर एक्सपोर्ट पेक्षा आता या घडीला जास्त आहे. आपल्याकडे 3 राज्य मिळून जेवढी औषध निर्मिती होते ना, त्यामुळे आपण अमेरिकेची निम्मी औषध निर्मितीची गरज या देशात भागवत असतो. त्यामुळे याचं समान वाटप होणं अत्यंत गरजेचं आहे. हे तुमचं निरीक्षण योग्य आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मला एक मुद्दा मांडायचा आहे. तो म्हणजे पूर्वीचे जे कायदे होते ना, त्या कायद्यामध्ये उद्योजकाकडे, उद्योग आस्थापनेकडे एक काय ज्याला आपण म्हणू, गुन्हेगार म्हणून पाहिलं जात होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, विश्वास बसणार नाही, पण साधं थुंकण्याचं थुकदान जे आहे ना, स्पिटून इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला, ते जर तुम्ही ठेवलं नसेल तर तुम्हाला अरेस्ट होऊ शकते. अशा तरतुदी पूर्वीच्या कायद्यामध्ये होता. आणि त्यामुळे कामगारांचा नेता असलेलं स्टॅलिनचं एक वाक्य होतं, मला कुठलीही जगातली फॅक्टरी दाखवा, मी त्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला काय गुन्हा घडतोय हे दाखवू शकतो. इतके कायद्याचं सगळं जंजाळ आपल्याकडे होतं. हे तुम्हाला जाणून घेणं अशा करता महत्वाचं आहे की हे दूर झालं नाही, म्हणून आपल्याकडच्या इंडस्ट्रीयल ग्रोथला एक प्रकारे खीळ बसलेली होती. आणि दरडोई उत्पन्नाच्या आधारावर आपल्याकडे गरीब राज्य, प्रगती केलेली राज्य आणि विकसित झालेली श्रीमंत राज्य अशा प्रकारचं आपल्याकडे रचना आहे. आणि ती इतकी विषम आहे तुम्हाला सांगतो. आता उदाहरण देतो मी तुम्हाला. आपली जी श्रीमंत आहेत ना काही राज्य, ती गरीब राज्यांपेक्षा 10 पट मोठी आहेत, 10 पट श्रीमंत झालेली आहेत. आता हाच निकष जर चीनमध्ये मी लावला की श्रीमंत राज्य हे गरीब राज्याच्या किती पट श्रीमंत आहे, आपल्याकडे 10 पट आहे, चीनमध्ये 4 पट आहे. युरोपियन युनियनमध्ये समानता आलेली आहे, तिकडे तिप्पट आहे, आणि अमेरिकेमध्ये दुप्पट आहे. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीचं आपल्याकडचं आव्हान हे अत्यंत जिकिरीचं आहे, आणि त्याकरता प्रशासनीय अशा प्रकारची संवेदनशीलता आणि दृढता ही अत्यंत गरजेची आहे. सर, आपण एका महत्वाच्या, अतिशय या कामगार कायद्यांच्या यशस्वी त्यांची अंमलबजावणी होण्यासाठीच्या अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा केली. पण याच्यामध्ये या कामगार कायद्यांमध्ये 2 अजून महत्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे पीएफ आणि कॉस्ट टू कंपनी म्हणजे सीटीसी. या 2 विषयांबद्दल या कामगार कायद्यांमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे? या 2 गोष्टींवरती नेमका काय फरक पडणार आहे? आणि या सगळ्याचं नेमकं महत्व काय याच्याबद्दल आम्हाला सांगा. अतिशय महत्वाचे बदल घडलेले आहेत. पहिला कळीचा बदल घडलेला आहे, गेम चेंजर आहे, तो म्हणजे तुमची बेसिक मूळ वेतन हे एकूण वेतनाच्या 50% असणार आहे. त्याच्यामुळे तुमची प्रॉव्हिडंट फंड जास्त वाढणार आहे. त्यामुळे तुमची ग्रॅज्युटी ही तुमची जास्त वाढणार आहे. दुसरी गोष्ट, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जितके कमी कॉम्प्लायन्सेस तुम्हाला कमी करावे लागतात, तेवढं तुमच्या देशाचं गुंतवणुकीचं आकर्षकत्व वाढत जातं. त्या फ्रंटवर या कायद्याने गेम चेंजर बदल केलेला आहे. 29 कायदे रद्दबातल झाले तुम्हाला सांगतो. कॉम्प्लायन्सेस खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहेत. 50% बेसिक झाल्यामुळे पीएफ, ग्रॅज्युटी हे सगळे बाकीचे जे सगळे कामगार कायद्याचे फायदे आहेत, मेडिकल लीव्ह, ओव्हर टाईमचं वेतन, या सगळ्यामुळे कामगारांच्या हाती जास्त पैसा खेळणार आहे. जास्त पैसा आल्यामुळे जास्त क्रयशक्ती येणार आहे.
जास्त क्रयशक्ती आल्यामुळे तो वस्तू सेवा जास्त खरेदी करणार आहे. त्यामुळे बाजारामध्ये तेजी येणार आहे आणि एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्वीच्या कायद्यांमध्ये जे इन्स्पेक्टर राज होतं आणि मग तो आल्यानंतर त्याला जाता आता हळूच एक ब्राऊन एन्व्हलपचं किंवा व्हाईट एन्व्हलपचं पाकिट द्या. कितीही तुम्ही कॉम्प्लायन्सेस केल्या असल्या तरी त्याची मर्जी राखण्याकरता त्याला पाकिट द्या. आणि तिथून जी काळ्या पैशाची आणि सुरुवात झालेली होती हे सगळं आपल्याकडे आता कमी होईल. अशा प्रकारची चिन्ह या बदलामुळे सुधारणेमुळे घडलेली आहेत. सर, ह्या सगळ्या कायद्यांच्या आपण विविध पैलूंवरती चर्चा केली, त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा समजावून घेतले. पण शेवटी हा प्रश्न आणि हे सगळ्याच गोष्टी अर्थव्यवस्थेशी निगडीत आहेत, अर्थकारणाशी निगडीत आहेत. भारत हा एक विकसित राष्ट्र होण्याकडे वाटचाल करतोय, दमदार वाटचाल करतोय. वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये आपण प्रगतीच गाठत जातोय. मग या सगळ्या कामगार कायद्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती नेमका कसा परिणाम होणार आहे? भारतीय अर्थकारणामध्ये काही चांगले बदल घडणार का? निश्चितच चांगले बदल घडणार आहेत. एक शिस्त येणार आहे, एक पारदर्शकता येणार आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक कामगाराला आता अपॉइंटमेंट लेटर नियुक्तीचं पत्र देणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे एक ट्रान्सपरन्सी येणार, अकाउंटेबिलिटी येणार. त्याला सामाजिक सुरक्षेसाठी ESIC, PF हे सगळं मिळत जाणार, इन्शुरन्स मिळत जाणार. किमान वेतन त्याला लागू होणार. ते नुसतं किमान नाही तर त्याला फेअर वेजेस ज्याला आपण म्हणू ते फेअर वेजेस सुद्धा त्याला लागू होणार आहेत. कारण याच्यामध्ये तुम्ही कामाच्या तासा व्यतिरिक्त जे काम कराल, ओव्हरटाईम कराल, त्याचे पैसे तुम्हाला दुप्पट मूळ वेतनाच्या प्रमाणात मिळायची व्यवस्था आहे. पगार कोणत्या दिवशी दिला जावा आणि संपूर्ण दिला जावा हे बंधनकारक आहे. आणि दुसरं, महिलांना नाईट शिफ्ट मध्ये काम करायची त्यांच्या संमतीने विशिष्ट सामाजिक सुरक्षा आणि या सगळ्या गोष्टी पाळून मुभा मिळाली आहे. त्यामुळे एक मोठी वर्कफोर्स आपल्या अर्थव्यवस्थेत कार्यरत होणार आहे. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होईल आणि या कामगार कायद्यांमुळे कामगारांचं जसं भलं होत आहे तसंच देशाचंही भलं होत आहे. म्हणून याचं स्वागत करायला पाहिजे. सर, नक्कीच या सगळ्या कामगार कायद्यांचे जे काय सगळे सकारात्मक पैलू आहेत, त्याच्या सगळ्याची आपण चर्चा केली आणि या कामगार कायद्यांचं नक्कीच अतिशय मनापासून स्वागत झालं पाहिजे. कारण हे खरंच खूप खूप मैलाचा दगड असलेले कामगार सुधारणा आहेत, कामगार कायद्याच्या सुधारणा आहेत. या सगळ्याच गोष्टींबद्दल आम्हाला सगळ्या गोष्टींचे विस्तृतपणे आम्हाला विवेचन दिलं. त्यातल्या प्रत्येक पैलूबद्दल इतकी महत्त्वाची माहिती दिलीत आणि या सगळ्याच गोष्टींचं स्पष्टीकरण, या सगळ्या गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्यात. याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपलं मनःपूर्वक आभार. धन्यवाद. भारतीय अर्थव्यवस्थेला अतिशय आपण भारतीय अर्थव्यवस्थेला एक बूस्टर ठरू शकतात असे नवीन कामगार कायद्यांची अंमलबजावणी आपल्याकडे सुरुवात झालेली आहे. भारत सरकारचा फार मोठा महत्वाचा निर्णय आहे. या सगळ्याच कामगार कायद्यांचे नेमके फरक काय होणार आहेत, यांचं नेमकं महत्व काय आहे, या सगळ्याच वरती आज आपण ही चर्चा घडवून आणली आणि आपल्याला नेरगुडकर सरांनी आपल्याला अतिशय सोप्या भाषेमध्ये या सगळ्याचं महत्व, आपल्या सगळ्या गोष्टींचे प्रत्येक पैलूंचं स्पष्टीकरण आपल्याला अतिशय चांगल्या शब्दात दिलं. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन डॉक्टर उदय नेरुळकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागाबद्दल आपली मतं काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.